शिवमहापुराण दुसरा दिवस. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्रावण महिन्याचा हा पवित्र काळ. आज श्रावणाचा दुसरा दिवस आणि पहिला शुक्रवार. आणि या पवित्र दिवसापासून आपण सुरू ठेवत आहोत आपली शिवमहापुराणाची ज्ञानमय आणि भक्तिमय मालिका. कैलास पर्वतावर भगवान शंकर ध्यानमग्न बसले आहेत. माता पार्वती त्यांच्याजवळ आहेत. पार्वती माता भगवान शंकरांना एक प्रश्न विचारतात. हे महादेव, मनुष्याने आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या वाईट कर्माचे परिणाम त्याला कसे भोगावे लागतात? आणि एखादा मनुष्य चुकलेल्या मार्गावर गेला असेल तर त्याच्या हातून पाप घडले असेल तर त्याला त्या मार्गातून बाहेर पडण्याचा उपाय काय? भगवान शंकर माता पार्वतीकडे पाहतात आणि म्हणतात, देवी, मनुष्याचे कर्म त्याचा पाठलाग करते, पण जेव्हा अंतःकरणात पश्चाताप जागतो, विवेक जागतो आणि भगवंताच्या कथांचे श्रद्धेने श्रवण होते, तेव्हा त्याच्या जीवनाला नवीन दिशा मिळू शकते. आणि याच गोष्टीचा अत्यंत प्रभावी दाखला आपल्याला शिवमहापुराणातील आजच्या या कथेमध्ये पाहायला मिळणार आहे. मागील भागात आपण काय पाहिलं? शिवभक्तांनो, या मालिकेच्या पहिल्या भागात आपण जाणून घेतलं शिवपुराणाचं महत्त्व काय आहे. शिवपुराणाचं श्रद्धेने श्रवण केल्याने मनुष्याच्या अंतःकरणात भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा प्रकाश निर्माण होतो. त्यानंतर दुसऱ्या अध्यायात आपण ऐकले की देवराजाची कथा. देवराजाचं जीवन चुकीच्या मार्गावर गेलं होतं, पण त्याला शिवकथेचं श्रवण करण्याचा योग आला आणि त्या शिवकथेच्या प्रभावाने त्याच्या जीवनात परिवर्तन घडू लागलं. यातून आपल्याला एक गोष्ट समजली, माणूस कितीही चुकला असला तरी परिवर्तनाचा मार्ग त्याच्यासाठी बंद होत नाही. भगवंताच्या कथेचे श्रवण मनुष्याच्या अंतःकरणात विवेक जागवू शकतो. पण आता प्रश्न आहे, जर एखाद्या मनुष्याला आपल्या चुकीची जाणीवच नसेल तर? जर तो धन, वासना, अहंकार आणि चुकीच्या कर्माच्या मागे धावत असेल तर त्याचं जीवन कुठे जाऊ शकतं? आणि अशाच एका व्यक्तीची कथा आज आपण ऐकणार आहोत. आजच्या तिसऱ्या अध्यायाचं नाव आहे अधर्मी बिंदुल व चंचुला. या कथेमध्ये आपल्याला भेटतो बिंदुल नावाचा एक ब्राह्मण, पण त्याचं आचरण मात्र धर्माच्या मार्गापासून दूर गेलेलं होतं. त्याच्या जीवनात चुकीच्या कर्माचा प्रवेश झाला होता आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं चंचुला. पुढे बिंदुलच्या चुकीच्या आचरणामुळे त्याच्या जीवनात काय घडलं? चंचुलाने कोणती अवस्था अनुभवली? तिला आपल्या कर्माची जाणीव कशी झाली? आणि सर्वात महत्त्व म्हणजे शिवकथेच्या श्रवणाने चंचुलाच्या जीवनात एवढा मोठा बदल कसा घडला? हेच आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून हा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण ही केवळ एका स्त्रीची किंवा एका कुटुंबाची कथा नाही. ही कथा आहे कर्माची, पश्चातापाची, विवेकाची आणि शिवकथेच्या सामर्थ्याची. आणि जर तुम्ही या शिवमहापुराणाच्या संपूर्ण मालिकेसोबत जोडलेले राहू इच्छित असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आपण या मालिकेमध्ये शिवमहापुराणातील प्रत्येक कथा ऐकणार नाही, तर त्या कथेचा आपल्या जीवनाशी संबंध काय आहे हे समजून घेणार आहोत. चला तर मग मन शांत करूया, भगवान शंकराचे स्मरण करूया. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. आणि सुरुवात करूया तिसरा अध्याय अधर्मी बिंदुल व चंचुला. पुरातन काळी बाष्कल नावाचे एक टुमदार गाव होते. तेथे अनेक ब्राह्मण मंडळी होती. ती मंडळी वैदिक धर्माचे आचरण करीत नव्हती. त्याची आसुरी संपत्ती वाढली होती आणि दैव संपत्तीचा विचार देखील करत नव्हते. ते शेती करून जीवन जगत होते. ते व्याभिचारी होते. सत्याने वागलो तरी जीवनाचे कल्याण होते याचे त्यांना विस्मरण घडले होते. गावातील सर्वच माणसे दुराचारी होती. बिंदुल नावाचा एक ब्राह्मण त्या बाष्कल नावाच्या नगरीमध्ये राहत होता. तो अत्यंत दुराचारी होता. त्याच्या पत्नीचे नाव चंचुला असे होते. ती धर्माने वागत होती, तरी पण तो आपल्या पत्नीची उपेक्षा करीत होता आणि परस्त्रीच्या चक्रात सापडलेला होता. तिने आपल्या पतीला सुधारण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु बिंदुल काही केला चांगले वागण्यास तयार नव्हता. त्याने परस्त्रीशी लग्न केले. चंचुला आपल्या पत्राचे पालनपोषण करीत होती, परंतु पतीची अशी अवस्था पाहून वाईट मार्गाला लागली.
काही वर्षानंतर पतीचे निधन झाले. मृत्यूनंतर त्याला नरक यातना भोगाव्या लागल्या आणि तो पिशाच्य योनीत जन्माला आला. चंचूला एकदा गोकर्ण क्षेत्री आली होती. तेथे मंदिरात शिवकथा चालली होती. कथेकरी सांगत होते, ज्या स्त्रिया मनाने देखील व्याभिचार करतात त्यांना यमलोकाची प्राप्ती होते, अतिशय दुःख भोगावे लागते. चंचुलाने शिवकथा सांगणाऱ्यांचे पाय धरले आणि ती म्हणाली, मी अतिशय व्याभिचारी आहे, तरी मी आता काय करावे, याचा मार्ग मला आपण दाखवावा. आपल्या चुकीबद्दल ती विलाप करू लागली. चंचुलाची अशी दयनीय अवस्था पाहून कथाकऱ्यास तिची दया आली. त्याने तिला शांत होण्यास सांगितले. तुला पश्चाताप झालेला आहे, यातूनही मार्ग निघू शकतो. आता निश्चिंत लक्षात ठेव की मनात निर्माण झालेला पापही नाशाला कारणीभूत होते. तरी आता शांत हो. एकाग्रतेने मी काय सांगतो याचे तू श्रवण कर, त्याचा तुला लाभ होईल. चंचुला त्यांच्यासमोर हात जोडून उभी राहिली. आता 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत शिवपुराण श्रवणाने चंचुलास कसा कृपा प्रसाद मिळाला. कथेकरी चंचुलाला उपदेश करू लागले, जगातील माणसे व स्त्रिया हे पतनशील असतात. आपण जे कर्म करतो त्याचे अव्यत्यय फळ प्राप्त होते व कालांतराने ते व्यक्त रूपात येते. तू शिवपुराण सुदैवाने ऐकले आहेस. त्यातील एक कथा ऐकून तुला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. तुझ्या अंतःकरणातील विवेकाचा दीप प्रज्वलित झाला. आता तुझ्या मनामध्ये पापाचा विचार देखील निर्माण झाला तर तुला त्याची फळे भोगावी लागतील. शिवकथेचा महिमा आगाध आहे. जे शिवकथेचे परम श्रद्धेने श्रवण करतात त्याच्या मनात पापाचा लवलेशही निर्माण होत नाही. तरी तू शिवाची उपासना करावयास सुरुवात कर. मन शुद्ध झाले की शिवजी प्रसन्न होतात. पश्चातापाने शुद्ध झालेल्या त्या चंचुलाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिला आपल्या पापी स्वभावाची सारखी भीती वाटत होती. तिला आता शिवजींची उपासना करून आपणास आता आनंदाची प्राप्ती होणार हे जाणवू लागले होते. तिने गोकर्ण क्षेत्रीच राहण्याचा विचार केला. आपण आता शिवपुराण ऐकून संपूर्ण ऐकावे असे तिला वाटू लागले. त्याप्रमाणे तिने आपली मनोदशा कथाकारांच्या समोर व्यक्त केली. त्यांनी सांगितले, एका कथेने तुझ्या मनात वैराग्य निर्माण झाले. शुद्ध मनाने संपूर्ण कथा तू ऐकल्यास तर तुझ्या हृदयात दडून बसलेले पाप नाहीसे होऊन, यासाठी साक्षीभावाने तुला तुझ्या हृदयाचा शोध घ्यावा लागले. चंचुला आता गोकर्णमध्ये राहू लागली. ती नित्याने शंकराची आराधना करत होती. जे खावयास मिळेल त्यावर समाधानी होती. रात्रंदिवस तिला शिवजीची ओढ लागली होती. नित्याने सायंकाळच्या वेळी मंदिरात येऊन शिवपुराणांचे श्रवण करी. असा नित्यक्रम सदैव चालू असल्यामुळे तिला शिवजीचे दर्शन झाले. ती अतिशय आनंदी झाली. भगवान शंकराने तिला आशीर्वाद दिले. ती आता गोकर्ण सोडून शिवलोकी आली. तेथील सारे पवित्र वातावरण पाहून ती आश्चर्यचकित झाली. पार्वती मातेने तिला जवळ बोलावून आशीर्वाद दिले आणि ती पार्वतीची सेवा करीत तेथे राहिली. सात्विक आचरणाने नराचा नारायण बरत असतो हे निश्चित सत्य आहे. आपणही प्रत्येक पाऊल सत्यानेच टाकावे. अध्याय 5. बिंदुल व चंचुलास निजधाम प्राप्त झाले. सूत म्हणाले, सौनकजी, चंचुला ही अंतःकरणापासून पार्वतीची सेवा करत होती. एके दिवशी चंचुला पार्वतीला म्हणाली, देवी, तुला माझा साष्टांग नमस्कार. तू खरोखर ब्रह्मस्वरूप आहेस. या विश्वाचे आदिकारण तूच आहेस. तू शांत आहेस आणि अनंतही आहेस. तुझ्या सत्तेने 3 गुण कार्य करतात. तू आदिमाया आहेस, तू जगदंबा आहेस, तू दुष्टाचा नाश करणारी आणि सज्जनांना तारणारी आहेस. पार्वतीने चंचुलाची स्तुती ऐकली. ती चंचुलास म्हणाली, तू शुद्ध मनाने माझी भक्ती करतेस. तुला काय वर पाहिजे ते मला सांग. चंचुला म्हणाली, माझे पती बिंदुल हे ब्राह्मण असून देखील व्याभिचारी होते. ते माझ्या आधी मृत्यूच्या स्वाधीन झाले. त्यांना कोणती गती मिळाली असेल, ते आता कोणत्या अवस्थेत असतील हे कृपा करून मला सांग. त्यांचा उद्धार कसा होईल, त्यांची माझी भेट होण्याची इच्छा आहे. आपण कृपया मला मार्गदर्शन करावे. पार्वतीने क्षणभर चिंतन करून सांगितले, तुझा पती बिंदुल हा महापातकी होता. त्याला विविध प्रकारच्या नरक यातना भोगाव्या लागला.
आता तो विंध्य पर्वतावर पिशाच्य रूपाने फिरत आहे, विविध प्रकारच्या दुःखात आहे. हे ऐकून चंचुलाच्या डोळ्यातले अश्रुधारा वाहू लागल्या. आपले पती पापाचे फळ भोगत आहे हे तिने जाणले, परंतु यातून कोणता मार्ग काढावयाचा याबद्दल चिंतन करू लागली. चंचुला पार्वतीला म्हणाली, माझ्या पतीची व माझी भेट कशी होईल, त्याचे पाप कशाने नाहीसे होतील. पार्वती माता म्हणाली, चंचुला तू काळजी करू नकोस. शिवपुराणाचा महिमा आगाध आहे. मी गंधर्वराज तुंबरूला तुझ्या पतीसमोर शिवमहिमा सांगण्याची व्यवस्था करते. त्याप्रमाणे गंधर्वराज तुंबुराला विंध्य पर्वतात पाठवण्यात आले आणि त्यांनी एक भव्य सभामंडप बांधून तेथे पिशाचरूप बिंदुलाला बोलवले आणि शिवपुराणाची कथा हातात वीणा घेऊन ऐकवली. त्या अमृतमयी शिवपुराणाचे वर्णन ऐकून सर्वांना अतिशय आनंद झाला. त्यामुळे पिशाचरूप बनलेल्या बिंदूलाही ब्राह्मणाचे सर्व पातक नाहीसे होऊन गेले. त्यामुळे पिशाच योनीतून त्याची मुक्तता झाली. चंचुलाला अतिशय आनंद झाला. पुनः बिंदूल आणि चंचुलाचे मिलन झाले. दोघांनी सर्व शिवभक्तांना नमस्कार केले. तुंबरांना तर साष्टांग नमस्कार घातला, हर हर महादेवाचा जय जयकार केला. अशा प्रकारे पिशाच योनीत फिरणारे बिंदूल शिवकथेने सर्व पातकातून मुक्त झाले. बिंदूल व चंचुला सर्व बंधनातून मुक्त होऊन निजधामास गेले. हा तर सर्व शिवपुराणाचा महिमा होय. शिवपुराणाचे श्रवण कसे करावे? शौनक ऋषी सुतांना म्हणाले, तुम्ही तर महान श्रेष्ठ शिवभक्त आहात. महर्षी व्यासांचे तुम्ही शिष्य आहात. तुम्ही गुरु समान असून तुम्हाला मी मनोभावे नमस्कार करीत आहे. आपल्या मुखातून शिवपुराण श्रवण करण्याची संधी मिळणे हे माझे परमभाग्य आहे. तरी शिवमहापुराणाचे श्रवण कसे करावे याबद्दल आपण आम्हास सांगावे. सूत म्हणाले, शौनकजी, आपल्या मनाला शिवपुराण श्रवण करण्याची तीव्र इच्छा निर्माण होणे हे मोठ्या भाग्याचे लक्षण आहे. शिवलीला समजून घेणे ही एक प्रकारची शिवजीची पूजाच होय. ही कथा शास्त्रसिद्ध पद्धतीने झाली आहे. ती श्रवण क्रिया कशी करावी हे मी आता आपणास सांगणार आहे. प्रारंभी सदाचारी विद्वानांना बोलवून घ्यावे. त्याच्या योग्य प्रकारे मान सन्मान करावा. ग्रंथ वाचताना उत्तम मुहूर्त पाहावा. कथेबद्दल ज्यांना आस्था आहे त्यांना बोलवून घ्यावे. ही कथा शिवालय, देवालय, पवित्र तीर्थक्षेत्र, मंगलमय अरण्य आणि पावित्र्याने भरलेले घर ग्रंथश्रवण करण्यास योग्य आहेत. प्रारंभी जागा करून मंडप उभा करावा. रांगोळी पथकाने मंडप सजवावा. चारी कोपऱ्यात ध्वज उभा करावेत. भगवान शंकराचे उच्च आसन निर्माण करावे. तेथे मूर्ती अथवा चित्र ठेवावे. कथा सांगणाऱ्यांसाठी आसन घालावे आणि श्रवण करणाऱ्यांसाठी बैठकीची व्यवस्था करावी. सर्वांमध्ये समभावनेने देव पाहणारा असा ज्ञानी भक्त कथा सांगण्यात योग्य समजावा. परमश्रद्धेने श्रोत्यांनी श्रवण करावे. जेथे शिवकथा चाललेली असते तेथे सूक्ष्म रूपाने शिवजी असतात. सूर्योदयापासून 3 तास कथा सांगण्याचा काळ महत्त्वाचा आहे. शिवपुराणाचे श्रवण करणे हे एक प्रकारचे व्रतच मानावे. श्रोत्यांनी कथा श्रवण करण्यापूर्वी आपल्या मनामध्ये पवित्र असा संकल्प करावा. पहाटे लवकर उठून घरातील पूजा अर्चा करून शिवकथा अत्यंत प्रेमाने श्रवण करावी. सर्वप्रथम गणेशाची शास्त्रशुद्ध पूजा करावी. आपल्या मनातील संकल्प पूर्ण व्हावा ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करावी. त्यानंतर प्रारंभी भगवान शंकर आणखी शिवपुराण या ग्रंथाची पूजा करावी. कथा श्रवण करताना मनात कोणत्याही प्रकारचा प्रापंचिक विचार आणू नये. मन पवित्र करणे हा परमार्थाचा गाभा आहे. मन पवित्र करून कथेचे श्रवण केले तर ते उत्तम प्रकारे आपल्या हृदयपटलावर अंकित होऊन जाते. अत्यंत भक्तिभावाने जी प्रसन्न होऊन आदराने जो कथेचे श्रवण करतो त्याला पारमार्थिक अनुभव प्राप्त होतात. आपले विचार, आचार, उच्चार सात्विक ठेवून जीवन जगत राहावे. शिवपुराण शास्त्रसिद्ध श्रवणविधी. सूत शौनकांना म्हणाले, हे महामुने, परम श्रद्धेने शिवपुराणाचे श्रवण करावे. हे एक प्रकारचे व्रत आहे. या व्रताचे काही नियम आहेत. ते नियम समजून घ्यावेत. प्रारंभी सत्य संकल्प करावा. प्रारंभी मी शिवपुराणाचे श्रवण पूर्ण करेन असा दृढ संकल्प सर्वांकडून करून घ्यावा. कथा श्रवण केल्यानंतरच भोजन करावे.
ज्यांना शिवपुराण समाप्त होईपर्यंत उपवास करायचा असेल त्यांनी उपवास करावा. श्रवण करणाऱ्यांनी सात्विक अन्नाचे प्रमाणात भोजन करावे. सात्विक अन्नाने मन पवित्र राहते. शक्यतो मौन बाळगावे. मनात देखील कोणाचीही निंदा करू नये. मनोमंदिरात सदैव भगवान शंकराचे ध्यान करावे. अंतःकरण ज्या प्रमाणात शुद्ध होईल त्याप्रमाणे कथा आपल्या हृदयात अंकित होतील. कथा सुरू झाल्या असता कशाचेही चिंतन करू नये. कथेकडे पूर्ण लक्ष द्यावे. एकाग्रतेला व श्रद्धेला अतिशय महत्त्व आहे. जीवनाचे आनंदमय साध्य कोणते आहेत याचा मार्गच समजून घेतला नाही तर त्या मार्गाला आपण पोहोचणारच कसे. यासाठी शिवपुराणातील कथा शांत समाधानी मनाने समजून घ्याव्यात. अशा प्रकारे शिवपुराण श्रवणाची पूर्ण तयारी झाल्यावर वक्ते व श्रोते यांची मनोभावे पूजा करावी. शिवपुराणाचे पूजन करावे. कथा करणाऱ्या लोकांबरोबर आलेल्या विद्वज्जनांचे देखील पूजन करावे. कथा श्रवण करण्यासाठी आलेल्या भक्तांना देखील आपल्या ऐपतीप्रमाणे खाद्यवस्तू अथवा धन कपडे देऊन त्यांचा आदर करावा. भगवान शंकरांची भजने गावीत. कोणाची इच्छा असेल त्याने ओम नमः शिवाय या नामाचा सहस्त्र वेळा जप करावा. गायत्री मंत्राचा जप करावा. होम हवन करावे. या सर्व गोष्टी मानवाचे अंतःकरण पवित्र करण्यासाठी आहेत. आपल्या आतील परमेश्वराचे प्रकटीकरण करावयाचे आहे याचे स्मरण करावे. या कथाश्रवणरूपी व्रताची सांगता करण्यासाठी 11 ब्राह्मण मंडळींना बोलवून त्यांची पूजा करावी. त्यांना भोजन द्यावे आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. शक्य असल्यास त्यांना वस्त्रदान द्यावे. देश काळ पात्र पाहून दानधर्म करणाऱ्यांना अवश्यही फळ प्राप्त होत असते. हे मुनिवर, शिवपुराणात एक महत्त्वाचे पुराण आहे. हे पुराण शिवजींना अत्यंत प्रिय आहे. या पुराणाचे जो वाचन श्रवण करतो त्यावर शिवजी कृपेचा वर्षाव करत असतात. शिवपुराणे आपल्याला प्रपंचक परमार्थ रूप होतो म्हणजे आनंद रूप होतो. अशा या कृपाळू शिवशंकराच्या चरणी मी अत्यंत नम्र भावाने लीन होतो. अशा प्रकारे शिवमहापुराणातील दुसऱ्या दिवशीच्या कथा येथेच समाप्त होत आहेत. आपण पुढील व्हिडिओमध्ये म्हणजेच पुढील अध्यायांमध्ये शिवपुराणांमध्ये कलियुगात लोकांचे आचरण कसे असेल याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. शिवपुराणामध्ये याबद्दल कशा प्रकारे माहिती सांगितलेली आहे याबद्दल आपण सविस्तर उद्या चर्चा करणार आहोत. तर मग व्हिडिओशी नक्की जोडून राहा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन दाबा, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. आणि हो, शक्य असेल पूर्ण दिवस ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहा. फक्त शिवपुराणातील श्रवणाने देखील आपल्या जीवनातील दैन्य दुःख दूर होतील. श्रावण महिन्यातील साधना आराधना शिवजीला अत्यंत प्रिय आहे. म्हणून ह्या संधीचा पुरेपूर लाभ घ्या. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पार्वतीपते शिव हर हर महादेव. शंभो शंकरा. हर हर महादेवा.